प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करोनी साधिसे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा धृत उजळून टाकू पुसूप आणि पद पुन्हा लिहा यामुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळेबलेंचे बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजीचे पुराष्ट्रमंत प्रभावी पुंडली गौरदिहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। काल महालक्ष्मी झाल्या आणि आज सुट्टी काल घेऊन आपण पुन्हा पाठला आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाने विचार करीत असताना अनेक गोष्टींचा नवा बोध, अनेक विचार, अनेक गोष्टी आपल्याला समजतात। गोष्टी म्हणजे कथेतल्या गोष्टी असं नाही, शिवाजी महाराजांच्या राष्ट्र उद्धारक राष्ट्रप्रेरक असणाऱ्या बाबी हर एक गोष्टीतून आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी केलेला सूर्यराव सुर्व्यांना स्वराज्यात दाखल करून घेण्याचा प्रयत्न, आपले लोक या कार्यात जोडल्याचा प्रयत्न, त्याशिवाय पालवणीकराचाही प्रयत्न आणि आता बाळाजावजी चिटणीसालाही स्वराज्यात आणलं। काही लोक आले, काही आलेच नाहीत, बाळाजी त्यात आले आणि आता शिवाजी महाराज शाहिस्तेखानाचा विचार करतायत काय करावं। त्यात त्याने नामदार खानाचा पराभव केला, कारतलब खानाचा झाला, नामदार खानाचा पराभव झाला, पण यापेक्षाही अजून काही गोष्टींचा विचार शिवाजी महाराज करतायत। आणि या काळात इंग्रज जे आहेत ते कैदी म्हणून राजापुरात पकडलेले आता महाराजांच्या ताब्यात आहेत। तारीख 15 मार्च 1661ला शिवाजी महाराजांनी राजापूर लुटलं, राजापुराची खंडती काढली आणि इंग्रजांना तुरुंगात टाकलं। म्हणजे जे लोक धरलेले आहेत ते काही थोडके नाही, खूप जण आहेत आणि यांना काही जणांना व्याघ्रगड वासोट्यावर आणि काही गडांना सोनगडावर पाठवलं। सोनगडावरून किंवा महाराजांच्या कैदेत असताना हे लोक उपद्व्याप करतायत। काय उपद्व्याप करतायत, पण पकडले कोण कोण, आपण त्यांची नावही पाहिली होती। हेनरी रिव्हिंग्टन, फिलिप गिफर्ड, रेडॉल्फ टेलर फेरॉन्ड, रिचर्ड टेलर, गिफर्ड, रिचर्ड नेपियन आणि सॅम्युएल बर्नार्ड एवढे जण आहेत ते। यातले तुरुंगात असताना रिचर्ड नेपियर आणि सॅम्युएल बर्नार्ड हे दोघं राजापुराच्या तिथंच असताना मयत पावले। म्हणजे दोघांचा विषय त्या अर्थाने संपला। पण बाकीचे जे आहेत ना ते तुरुंगात राहून सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत, अनेक गोष्टी करतायत। खरं तर यांनी केलेला सगळा उद्योग जो आहे तो आपण अनेक अर्थाने पाहिलाही होता। शिवभारतामध्ये याच्याबद्दल सविस्तर आहे, 10वा अध्याय आहे, 30वा अध्याय आहे आणि अगदी साध्यांत खूप मोठी कथा लिहिल्यासारखं लिहिलेलं आहे। शिवाजी महाराजांनी काय काय वस्तू या राजापूरच्या वखारीतून जप्त केल्या याची मोठी यादी या अध्यायात आहे। आपण त्यातले काही घटक पाहिले होते, पण ही यादी खरंच बघण्यासारखी आहे। शिवाजी महाराजांनी इथून काय काय जप्त केलं, सोनं नुसतं मोजायचं आपण संख्या, सोनं, रूप, पितळ, शिस, तांब, कथील, लोखंड, काच, सुवर्णमक्षिका, मोती, पाचू, माणिक, हिरे, पोळे, गेंड्याची शिंगे, गेंड्याची शिंगे औषध म्हणून हल्ली अनेक ठिकाणी वापरली जातात, जुन्या काळातही वापरत असतील। चामर म्हणजे चौऱ्या, शेपटा असतात ना ते निलगायची, ते त्याला म्हणायचं चामर। हस्तिदंत, सोन्यापेक्षा जास्त किंमत असणारा पदार्थ आहे। कस्तुरी, केशर,
चंदन, कापूर, कृष्णागर. कृष्णागर म्हणजे त्याला आपल्याकडं अक्षंतीचं लाकूड असंही म्हणतात. कृष्णागर म्हणजे काळं चंदन असं त्याचं दुसरं एक नाव आहे. ते जेव्हा आपण काळा बुक्का लावतो का नाही, तसं दक्षिण भारतात हे काळं गंध लावणारे लोक हे गंध लावतात. हे उघडायचं आणि त्याचा हे लावायचा. परमात्मा पांडुरंगाला रोज जो आपण काळा ठिपका लावलेला असतो गंधावरच्या मध्ये, त्याला हे असतं कृष्णागर, हे लाकूड असतं. दुसरं कापूर, काचरी, कंकोळ, रक्तचंदन, वेलदोडा, लवंग, दालचिनी, चिनदारू, निवळी, नक्र म्हणजे मगर, मगरीची नख कशाला वापरत होती माहीत नाही. अभ्यास केला तर त्याचाही विषय वेगळ्या अर्थाने आपल्याला कळेल. पण इंग्रजांना व्यापार करीत असताना हे सगळं गोळा करायचं आणि व्यापार करायची सवय आहे. त्या अनेक वस्तू घ्यायच्या, इकडल्या तिकडे नेऊन विकायच्या. औषध म्हणून विकत असतील, अजून कशात वापरत असतील माहीत नाही. वाळा, नागकेशर, जायफळ, भांग, अफू, पहा बरं का, अफू आणि भांग पण आहे त्यांच्यात. तमालपत्र, चारोळी, अक्रोड, मनुका, खजूर, खरबूर, मिरी, सुपारी, देवदार, देवदारी लाकूड आहे, सुंठ, गाठी पिंपळ मूळ, जटामासी, चवक, हळद, सैंधव, पांदेलोण, जवखार, सज्जीखार, हिरडा, दशांगधूप, राळ, शिलाजीत, मेळ, रसांजन, मोरचूत, निळा सुरमा, काळा सुरमा, ओवा, हिंग, जिरे, लोध्र, गुगुळ, पावक, शीख, मंजिष्ठ, शेंदूर, पारा, हरताळ, गंधक, मनशीळ, लाख, रक्त्याबोळ माहीतही नाही. आता रक्त्याबोळ माहीतही नाही लोकांना. गोरोचन, रक्त्याबोळ म्हणजे अंगाला मुकामार लागला की रक्त्याबोळ, आंबे हळद, सांबराचं शिंग हे सगळं उगाळतात आणि लावतात. हल्ली बजरंग लेप म्हणून मिळतो, ते हे सगळे घटक असतात. गोरोचन, अभ्रक, निरनिराळ्या प्रकारची विषे आणि विषे उतरवण्याचे औषधे, रेशीम, गवती, तागी, फळाची, रंक हरिणाच्या लोकरीची आणि लोकरी अशी वस्त्रे, दुसरे पुष्कळ पदार्थ, असं सगळं महाराजांनी लुटलं. आणि हे सगळं आपल्या घोड्यावर बैल, कावडी, वेठे यांच्याकडून म्हणजे हरकामी लोकांकडून सगळंच्या सगळं पाठवून दिलेलं आहे किल्ल्यावर. म्हणजे एवढं सगळं घेतलंय. पण इंग्रज मात्र आता तुरुंगात जे कैदेत पडलेत ते आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करा म्हणून प्रयत्नशील आहेत. खरं तर यांनी काय केलंय, शिवाजी महाराजांशी आधी व्यवहार केला मैत्रीचा, आणि मैत्री सोडून देऊन सिद्धी जोहर बरोबर हात मिळवणी केली. आणि सिद्धी जोहरच्या हात मिळवणीतून शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आगळीक केली. आगळिकेमध्ये पहिलं काय केलं तर नुसता दारुगोळा सिद्धीला दिला एवढं नाही, दारुगोळ्याबरोबर गोलंदाज दिला, गोलंदाज बरोबर स्वतः आला, स्वतः बरोबर इंग्रजांचा ला, तो जो बावटा आहे ज्याला निशाण म्हणतात, युनियन जॅक फडकवीत आला. पण आपण तुरुंगात पडलोय, कधी यातून सुटणार याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, यासाठी ते तुरुंगात राहून उद्योग करतायत. सलग सुरतेला आणि मुंबईला पत्र लिहितात, आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करा, आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करा. ते पण लोक प्रयत्न करतात. 5,000 पॅगोडा आम्ही तुम्हाला देतो शिवाजी महाराजांना म्हणतात, पण या माणसाला सोडा, आमच्या भरपाई म्हणून देतो, पैसे देतो तुम्हाला, आमच्या माणसाला सोडण्यासाठी देतो. पण शिवाजी महाराज पैसे देत नाहीत, त्या माणसाला सोडत नाहीत, पैसे घेत नाहीत. कितीतरी पत्रे यांनी सारखं सतत लिहिलेली आहेत. आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे आणि आपला अन्याय दूर व्हावा म्हणून यांना वाटतंय, त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. म्हणजे चोर ते चोरांवर शिरजोर अशी यांची प्रवृत्ती आहे. आपण काही चोरीच केली नाही, आपण काही पापच केलं नाही, शिवाजी महाराजांना त्रासच दिला नाही असं यांना वाटतंय. आपल्याला सोडा, आपल्याला सोडा, आमचा एकच घाट आहे. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या गुन्ह्याबद्दल दंड द्यावा, ते पैसे द्यायला तयार काय, पन्हाळ्याच्या बाबतीत तुम्ही आगळीक केली आहे म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना दंड मागतायत.
पूर्वी दोरोजीशी कबूल केलं त्याप्रमाणे तुम्ही वागा. दोरोजीनं आमचं राजकारण केलं होतं, तुमची चर्चा झाली होती, तुम्ही आम्हाला मंजूर केलं होतं, मान्य केलं होतं. काय सिद्धीच्या विरोधात आम्ही जेव्हा कारवाई करू तेव्हा तुम्ही तोफगोळा दारुगोळा आम्हाला पुरवायचा हे तुम्ही मान्य केलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही वागा, अशी महाराजांची सतत मागणी होती. आणि महाराजांच्या या कामासाठी रावजी सोमनाथ यांच्यावर हे काम सोपवलं होतं. हे चतुर आहेत, बोलण्यात मुत्सद्दी आहेत, इंग्रजांशी कसं बोलावं हे त्यांना कळतं आहे, त्या अर्थाने ते वागतायत. रावजी चतुर आहेत, पण इंग्रजही काही कमी नाहीत. ते इंग्रज आता तुरुंगात बसून नुसतंच आंबाया काढत नाही आहेत, ते सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत, पत्रव्यवहार लिहित आहेत. हेनरी रिव्हिंग्टननं आपले अधिकारी असणारे सुरतेचे वखारवाले यांना तारीख 10 जून 1661 एक लांब लखत पत्र लिहिलं. सुटकेसाठी प्रयत्न करायचे त्यांनी नेहमीप्रमाणे विनंती केली. म्हणजे चिकाटी हा जो गुण आहे ना, कुठेही असलं तरी आपलं काम झालं पाहिजे याच्यासाठीचा, आपल्याला सुटलो पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. माणसं मेली हरकत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला सुटकेचा मार्ग पाहिजे. म्हणून हेनरी सतत पत्र लिहितोय, आम्हाला सोडा. महाराजांनाही प्रयत्न करतोय आणि महाराजांपेक्षा बरोबर आपल्या लोकांना प्रयत्न करायचे. आमचे जातभाई आहात तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही इथं आलो, ईस्ट इंडिया कंपनीचे आपण सर्वजण आहोत, आम्हाला सोडा. तुमचं काम आहे, आम्ही तुमचे नोकर आहोत, आम्ही तुमचे कनिष्ठ पदाती आहोत, आम्हाला सोडा. हेनरी रिव्हिंग्टन अत्यंतिक आजारी पडला. तेव्हा त्याला शिवाजी महाराजांना त्यांनी पत्र लिहून दिलं, बरं वाटताच मला मी पुन्हा येतो, पण मला सोडा, आजारी पडलो, औषध घेऊ द्या, आजारी पडलो. कबुली लिहून दिली, पॅरोल आजच्या भाषेत, मुदतीची सुटका. दुसरा हेतू असा की या काळात आजारपणाच्या निमित्तानं बाहेर पडलो की अधिकाऱ्यांशी बोलून शिवाजी महाराजांचं कामही मार्गी लावावं. दोन्ही हेतू स्पष्ट करतो. दुसऱ्या अर्थानं महाराजांना असं, तुमचंही काम करतो, मलाही सोडा, मी बरा होताच पुन्हा येतो. किती अर्जवीनं बोलतोय. 1 वर्षभर शेवट तो आजारी होता, शेवटी तो आजारपणातच मेला. तो तारीख 17 ऑक्टोबर 1661 आजारी पडलाय म्हणूनच्या अर्जानुसार सोडला. सुरतेत राहिला पण आजारी पडला आणि तिथंच तो मेला. काही जणांचं म्हणणं आहे हा कैदीत असताना मेला, पण हा सुरतेतही आजार पडला म्हणून गेला आणि तिथं मेला. कैदेतील इंग्रजांना सोडून द्यावे असं त्यानं सुरतेच्या वखार प्रमुखाला अनेक पत्र लिहिलं. सुरतेचा इंग्रज रेसिडेंट त्यावेळेसचा आहे अँड्र्यूज, याला त्यांनी पत्र लिहिलं. महाराजालाही लिहिली बरं का, अँड्र्यूजनं लिहिली. अँड्र्यूजनं महाराजांना वेळोवेळी पत्र लिहिली, पण महाराजांनी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही. म्हणजे राजकारणात तत्पर असावं, आलेल्या प्रत्येक गोष्टीची दखल घ्यावी, पण दखल घ्यावीचा अर्थ प्रत्येकाला उत्तर दिलंच पाहिजे असंही कधी कधी नसतं. म्हणजे काय करावं, काय बोलावं हा निर्णय जसा असतो, किंवा काय बोलू नये हे जसं कळावं लागतं, तसं कोणाला लिहू नये हेही महत्वाचं असतं. निर्णय करावा, पण निर्णय न करणं हाही निर्णय कधी कधी करावा. शिवाजी महाराज ते करतायत, निर्णय करत नाही आहेत, निर्णय न करण्याचा निर्णय करतायत. हेच विषय पी.व्ही. नरसिंहरावांनी राम जन्मभूमीच्या बाबतीत केलेला आहे. त्यांच्या सचिवाने तेव्हाच्या पंतप्रधान पदाची आपली डायरी किंवा पुस्तक लिहिलं, त्यात ते सगळं प्रकाशित केलंय. जेव्हा दुसरी कारसेवा झाली आणि अयोध्येला सगळे कारसेवक गेले, त्यावेळी नरसिंहरावचे आणि म्हणजे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांचा सतत संपर्क होता, पोलीस अधिकाऱ्यांचा सतत संपर्क होता. आणि नरसिंहरावाला ते सांगत होते सारखं, इथं काय चाललंय, इथं काय चाललंय. आणि कारसेवक त्या विवादित ढाच्या किंवा मशिदीच्या इमारतीच्या परिसरात घुसले आणि ते पाडायला लागले, तेव्हा निरोप दिले, असं असं झालंय, आता हे आवरलं पाहिजे, हे हाताबाहेर चाललंय प्रकरण, काहीतरी करा. आणि नरसिंहरावांनी याच्या बाबतीत कुठलाही निर्णय दुपारपर्यंत केला नाही. हा सगळ्या जगाला माहिती आहे. ते नित्याची पूजा असते ती त्यांनी लांबवली आणि पूजा करीत राहिले बस. म्हणजे जसं अनेक कारसेवकांचं योगदान आहे, अनेक नेत्यांचं योगदान आहे, तसं नरसिंहरावांचं यातलं योगदान आहे की राम मंदिराच्या बाबतीत निर्णय न करावा. म्हणजे सैन्य पाठवण्याचा निर्णय करा
असे सगळ्यांचा घोषा होता, सैन्य पाठवा, सैन्य पाठवा, सैन्य पाठवा. न पाठवण्याचा निर्णय, वेळ ठरवेस तिथपर्यंत काही न करण्याचा निर्णय नरसिंहरावचा आहे. नरसिंहरावाने केला नाही, निर्णय केला नाही. आपल्याला शिवाजी महाराज शिकताना नवीन काळात शिकायचा. शिवाजी महाराज इथं नरसिंहरावाने अनुभवले, आपल्या चरित्रात त्याचा उपयोग करून घेता आला नरसिंहराव. माझा राम गेला नाही पाहिजे असं नरसिंहराव. इंग्रजांचा उद्योग चिकाटीपणा आणि शिवाजी महाराजांचा त्यांना उत्तर न देण्याचा चिकाटीपणा दोन्ही वाखाणण्यासारखा आहे. शिवाजी महाराज काहीच बोलत नाहीत. शेवटी हा जो आहे अँड्र्यूज, त्याचा जो काही व्यवहार चाललाय, जंजिऱ्याच्या बाबतीत मदत करावी आणि आम्ही तुम्हाला काही पैसे देतो, आमचे लोक सोडा. शिवाजी महाराज 5,000 पैगोडा देतो नुकसान भरपाई म्हणून. आम्ही आमच्या शब्दाप्रमाणे वागलो नाही, तुमच्या विरुद्ध वागलो, पन्हाळ्याच्या विषयात तुमच्या विरुद्ध वागलो, झालेल्या नुकसानीची भरपाई, आमची माणसं सोडण्यासाठीची भरपाई म्हणून तुम्हाला हे देतो. शिवाजी महाराज कशाला बघत नाही. आणि हा रिव्हिंग्टन पत्र लिहितोय आणि त्याला अँड्र्यूज उत्तर देतोय. अनेक वेळा उत्तर लिहून, पत्र लिहून सुद्धा समाधान होत नाही या रिव्हिंग्टनचं. आणि शेवट शिवाजी महाराजांच्या विषयाने अँड्र्यूजनं एक खरमरीत पत्र आपल्याच माणसाला लिहिलं. आपल्यातली माणसं म्हणजे हा हेनरी रिव्हिंग्टन आहे, त्याला पत्र लिहिलं. ते पत्राचा उल्लेख कॉस्मो दी गार्डानं आपल्या विषयात केलेला आहे. कॉस्मो दी गार्डन नाही, दुसरा विषय आहे कॉस्मो दी गार्डन. या पत्राच्या बाबतीत त्यांनी लिहिलेलं सविस्तर आहे. तुमची पत्रे पोहोचली. कुणाची? तुमची पत्रे आम्हाला पोहोचली, पण शिवाजीला पत्रे पाठवण्यात आता आम्हाला वेळ नाही किंवा रस नाही, कारण ते पत्राचं उत्तरच देत नाहीत. त्यांना पत्र पाठवून काय बोलावं, आम्ही त्यांना पत्र पाठवणार नाही. आपल्याला कैद का झाली हे तुम्ही चांगलं जाणता. तुम्ही का तुरुंगात पडलाय हे तुम्हाला चांगलं पक्क माहीत आहे. उगाच विनाकारण आम्हाला हे करू नका. कंपनीच्या मालाचे रक्षण केले असते म्हणून तुम्हाला कैद झाली आहे असं नाही. उलट कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद तुम्हाला प्राप्त झाली नसून पन्हाळ्याच्या वेढ्यात जाऊन इंग्रजांचे निशाण फडकावून तुम्ही गोळे उडवल्याबद्दलचं हे प्रायश्चित्त आहे. तुम्हाला का कैदेत टाकलंय पक्क लक्षात आहे, तुम्हाला ते माहीत आहे. तरी मी आठवण करून देतो की शिवाजीराजाविरुद्ध तुम्ही जाऊन गोळे टाकले म्हणून त्याचं प्रायश्चित्त आहे. आता पुढच्या शिवाजी महाराजांच्या चरित्राचं आकलन त्याला जे झालेलं आहे ते हे आहे. शिवाजी नसता आणि दुसरा कोणी असता तरी ज्याला म्हणून आपल्या अत्याचाराबद्दल सूड उगवण्याची सामर्थ्य आहे तो असेच वागला असता. हे महत्वाचं आहे. शिवाजीराजाच काय, दुसरा कुणी आहे जो समर्थ आहे, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याला सक्षम आहे, वेळ येताच त्याचं संधीचं सोनं करतोय, असा दुसरा कुणी असता तरी त्याने हेच केले असते. म्हणजे शिवाजी महाराजांनी केले ते बरोबर आहे. तुम्ही तुरुंगात टाकलाय ते बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या विरुद्ध आगळीक केली आहे त्याचं ते फळ आहे. व्यापाऱ्यांनी दारुगोळ्यासारखा माल नुसता विकायचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर जाऊन उडवायचा नसतो. दारुगोळा व्यापार करण्याचा विषय नाही. आता जागतिक राजकारण दारुगोळ्यावरूनच पेटलेलं आहे सगळीकडचं. आमची शस्त्र कुणी विकत घ्यावीत कुणी नाही घ्यावीत हे दुसऱ्याने ठरवायचं नाही, आम्ही ठरवायचं. आमच्या जनतेचं हित कशात आहे. काल आमच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्र्यांनी जे केलेलं आहे ते उद्गार महत्त्वाचे आहेत. अमेरिका मागं लागली आहे. 50% स्टॅम्प ड्युटी काय 50 पट वाढवून लावलेली आहे. तेल तुम्ही रशियाकडून घेऊ नका, अमक्या वस्तू आमच्याकडून घ्या. आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं 140 कोटी लोकांच्या हिताचा जो विचार आहे तो आम्ही करतोय. कुणी काय घ्यावं कुणी काय देऊ नये आमचा विषय नाही. आम्हाला जे हिताचं आहे, आमच्या देशासाठी जे हिताचं आहे ते आम्ही करू. तुम्ही 50% डाला नंतर अजून काही घाला, आम्ही तुमच्याकडे पाहणार नाही. स्टॅम्प ड्युटी वाढवली म्हणून आम्ही घाबरणार नाही, आम्ही त्यातले नाही. अमेरिकेत आता अंतर्गत त्यांचे विरोधी पक्षाचे लोक अमेरिकेत
सध्याच्या विद्यमान त्यांच्या राष्ट्रप्रमुखाच्या विरोधात बोलतायत. ते म्हणतायत की जर असं घातलं तर भारताचा आणि आपला व्यापार पर्यायानं अनेक देशांचा आणि आपला व्यापार संपुष्टात येईल. नुसतं संपुष्टात नाही, अमेरिकेचं उद्याचं भवितव्य धोक्यात आहे. त्यासाठी ही बंदी बंद करा, 50% घातलेली स्टॅम्प ड्युटी बंद करा. असं अमेरिकेत आत्ता मोठं चालू आहे वातावरण. त्याच्यातून अमेरिकेत व्यापारातली मंदी येईल आणि अनेक गोष्टी बंद पडतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर भारतावर घातलेली अनेक गोष्टींसाठीची जी जकात आहे ती 50% ही बंद करा असं चालू आहे. म्हणजे आमचं काय विकायचं, आम्ही काय घ्यायचं हे तुम्ही नाही ठरवायचं. अमेरिकेचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला तेल देऊ ते घ्या, रशियाचं तेल घेऊ नका. आमची शस्त्र तुम्ही विकत घ्या, दुसऱ्यांकडून शस्त्र घेऊ नका. आमची शस्त्र आम्हाला पाहिजे ती आम्ही घेऊ, आम्हाला काय उपयोग आहे, आम्हाला काय चांगलं आहे ते आम्ही पाहू. इथं शिवाजी महाराजांचा विचार ठेवायचा. 140 कोटी लोकांच्या हिताचा मी विचार करतो, माझ्या स्वराज्यातल्या लोकांचा मी विचार करतो. तुम्ही काय केलं? तुम्ही दारुगोळा आणलात आणि विकलात. नुसता विकला नाही तर शत्रू सैन्य म्हणून तुम्ही शिवाजीराजावर उडवलात. परदेशात जाऊन असे उपद्व्याप केल्यास आणि मग त्याचं फळ भोगावंच लागतं. तुम्ही तुमच्या देशात नाही आहे, परदेशात आलाय, मग इथं सगळ्याशी प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजेत. तर तुम्ही केलेलं आहे ती 100% चूक आहे. आणि म्हणून हे केलेल्या गोष्टीचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही पर्याय नाही. हे त्याचा ऑफिसर सांगतो रिव्हिंग्टनला. रिव्हिंग्टन, तुला स्वतःला माहित आहे शिवाजीची दारुगोळा न विकण्याबद्दलची आज्ञा माहीत होती, तरी तू हे उद्योग केलास. शिवाजीराजांनी सांगितलं होतं आमच्या शत्रूला तुम्ही दारुगोळा द्यायचा नाही, तुमचा आणि आमचा व्यवहार ठरलाय तो असा आहे, तरी तुम्ही असं केलं. का केलं? म्हणून तुम्ही कैदेत पडले आहात. आम्ही काढलेली हुंडी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हुंडी काढली, पैसे भरले, पण शिवाजीराजा पैसे घेत नाही असंही त्याच्या पत्रात उल्लेख आहे. हा अँड्रूज कायदेशीर पद्धतीने वागणारा, दुसऱ्याच्या राजकारणात हात न घालणारा होता किंवा नव्हता असं नव्हे, केवळ तसाच होता असं नव्हे, यालाही खोड आहे. इंग्रज माणूस पहिल्यांदा राजकारणी असतो आणि मग उद्योगी असतो, मग त्याचं व्यवसायात लक्ष असतं. त्याच्या महत्वाकांक्षा अगदी स्पष्ट शब्दात सांगायच्या तर इंग्रजांचे साम्राज्य वाढवावे ही त्यांची भूमिका आहे. आणि ही भूमिका ते बाकी त्या भूमिकेच्या पायी अनेक धूर्त गोष्टीच्या गप्पा मारतील, बोलतील, पण ही भूमिका याच महिन्यात इंग्लंडच्या राजाने त्याच्या एका लाखाला पत्र लिहिलं आहे अब्राहम शिपमनला. त्या पत्राच्या अगदी शेवट किंवा स्पष्ट लिहिलेलं आहे काय? हिंदुस्थानातील भूमीवर आपले उद्दिष्ट काय आहे याचा निर्देश त्यात झालेला आहे. राजा काय लिहितो? आमच्या राज्याला मुंबई बेट पोर्तुगीजाकडून मिळालं, म्हणजे त्यांच्याकडून जोडून इतक्या खर्चात पडण्याचे मुख्य कारण असे की बेट मिळालं पण आम्ही त्याची दुरुस्ती केली. मुंबईची 7 बेटं होती, ती 7 बेटाचं एकत्रीकरण करून मोठंच्या मोठं तिथं किल्ले वगैरे बांधले इंग्रजांनी आणि ते वाहीत आणले. इंग्रजांनी बेट मुंबई जास्त हे केलं, प्रसिद्धीत आणलं. या योगा आम्ही बेटावर एवढा खर्च केला त्याचं कारण असं की त्यामुळे आमच्या प्रजेला म्हणजे इंग्रजांना हिंदुस्थानात अधिक स्वतंत्रपणे आणि किफायतीने व्यापार करता यावा हे झालं. पण त्याचबरोबर या भागातील आमचे ताब्यातील मुलूक वाढवावा आणि वैभव वाढवावे हा आमचा हेतू आहे. म्हणजे इंग्रजांच्या ताब्यातला मुलूक वाढवावा हे आमचा मुख्य हेतू आहे. म्हणजे इंग्रजांना या देशात सत्ता स्थापन करायची याचा विचार राजा उघड उघड बोलून दाखवतो. मुलूक जिंकून घ्यावा, मुलूक वाढवावा ताब्यातला, आणि शिवाजी महाराज त्याला विरोध करतात. नुसती राजापूरची घटना तेवढ्यापुरती नाही आहे. राजापूरची घटना अनेक गोष्टींनी विलक्षण आहे. राजापूरशिवाय शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात दिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्यातला एक विषय आहे, इंग्रजांना वखारीसाठी जमीन देऊ नये, कारण हे लोक धूर्त आहेत. एकदा ताब्यात आलेला मुलूक परत माघारी देत नाहीत, त्या अर्थाने ते वागतात, आणि म्हणून यांना मुलूक ताब्यात देऊ नये. सवलती द्या व्यापारातल्या, तेही तुमच्या पद्धतीने द्या. सावकार हे तो राज्याचे धन, राज्याचं वैभव. सावकार म्हणजे व्यापारी बरं का, येणारे जाणारे, हे पण राज्याचं वैभव. त्यांनी आल्यानं व्यापार वाढतो, राष्ट्रातल्या अनेक गोष्टींत बदल होतो.
मग त्यांना संरक्षण द्या, पण मर्यादित द्या. आपले देशातले सावकार असतील तर जास्त द्या, आणि इंग्रज किंवा पोर्तुगीज किंवा डच किंवा वलंदेज किंवा अजून कुठले असतील परकीय, तर त्यांना देताना सवलती सांभाळून द्या, सगळ्या देऊ नका. कारण हे अनेक गोष्टी मागून घेतील आणि आपल्यावरच राज्य करतील, अशा प्रवृत्तीचे हे शिवाजी महाराज त्या ओळखतात. सतत असा इंग्रजांच्या या उद्योगाचा शिवाजी महाराज विचार करतात. इंग्रज सतत पथ्यावर ठेवावे आणि जेवढा त्यांचा अलिप्त उद्योगांचा स्वराज्याच्या वाढीसाठी फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्यावा, हे शिवाजी महाराजांचं धोरण आहे. म्हणजे इंग्रजांशी सख्य ठेवायचं, पण लांबून जवळ घ्यायचे नाहीत कधी जास्त. आपल्याला पाहिजे ते यांच्याकडून घ्यायचं, त्यांना पाहिजे ते आपण करायचं नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे ते लोकांकडून करून घेण्यात शिवाजी महाराज वाकबगार आहेत. शिवाजी महाराज लहानपणी काय शिकले याच्यात कवींद्र परमानंदांनी लिहून ठेवलेलं आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनातलं इंगित काय आहे, म्हणजे त्याच्या हृदयात गुपित काय आहे, तो काय इथून आपल्याकडे भेटायला आलाय ते ओळखायला शिवाजी महाराज शिकले. आता हे इंग्रजांच्या बाबतीत बरोबर लागू आहे की नाही. समोरच्यांच्या मनात काय आहे, हे व्यापार विकायला आलेत, व्यापार करायला आलेत, वस्तू विकायला आलेत, एवढं नाही, आपला मुलूक या देशात करण्यासाठी ते आलेले आहेत, हा मुलूक आपला जिंकण्यासाठी ते आलेले आहेत, हे शिवाजी महाराज ओळखतात आणि त्या अर्थाने त्यांना लांबून ठेवतात, जवळ घेत नाहीत. इंग्रजांनी केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना पुरेपूर मिळाली आहे. राजापूरची वखार पूर्ण उद्ध्वस्त झाली. 90,000 रुपयांचा माल शिवाजी महाराजांनी त्यातून काढून नेला. काय काय माल काढून नेला यादीच मोठी आपण आत्ता वाचली. या सगळ्या प्रकरणात त्यांचे 3 लोक मरण पावले. 2 मगाशी नावं सांगितली. रिचर्ड नेपियर, सॅम्युअल बर्नार्ड आणि तिसरा हेनरी रिव्हिंग्टन. हा सुरतेत जाऊन आजारी आहे म्हणून सोडल्यावर तिथं जाऊन मेला. इतरांना पूर्ण 2 वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली. या 2 वर्षात राजापुरातला व्यापार पूर्णपणे बसला आणि इंग्रजांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं. राजापुरातलं सगळं त्यांचं उत्पन्न संपलं. शिवाय जंजिराचं राजकारण साधून घ्यायचे होते ते राहिलं, पण ते साधायसाठी महाराज अजून प्रयत्नशील आहेत. आणि महाराजांनी त्यामुळे तारीख 17 जानेवारी 1663 या इंग्रजांना सोडण्याचा आदेश रावजी सोमनाथांना दिला. यामुळे रावजी सोमनाथांनी इंग्रजांना किल्ल्यावरून काढलं आणि राजापुरात आणलं. तारीख 29 जानेवारी 1663. यावेळी स्वतः रावजी मात्र खारेपाटणात होता. तो राजापुरात आला तारीख 2 फेब्रुवारी 1663 आणि या इंग्रजांना सोडण्याचा हुकूम दिला आणि नंतर त्यांच्या पायातल्या बेड्या काढून घेतल्या, तोडून काढल्या. हे सगळं प्रकरण जे आहे इंग्रजांच्या बाबतीतलं ते इतकं गंमतशीर आहे. म्हणजे काय काय नेलं, कसं नेलं, पुढं काय झालं, शिवाजी महाराजांनी केवढा विचार केला, इंग्रजांना कसं अडकवलं, हा सगळा विषय साकल्याने विचार करण्यासारखा आहे. आणि आता शिवाजी महाराज दुसऱ्या उद्योगात चाललेले आहेत. कोकणात उतरले आणि कोकणातून देशावर आले. आता शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करायचा आहे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज तिकडे विचार करतायत, पण कोकणातून महाराज देशावर आले आणि महाराजांना 2 वाईट बातम्या कळाल्या, 2 दुर्वार्ता आल्या. काय दुर्वार्ता आहेत त्यातली पहिली आहे ती ही की कल्याण शाहिस्तेखानाने जिंकले. शाहिस्तेखानाची फौज कल्याण परिसरात जी होती, मिऱ्याच्या डोंगरापाशी जाऊन नामदार खानाचा पराभव केला, पण बाकीच्या फौजेने मात्र कल्याण जिंकलं. ही वाईट वार्ता आहे. एक ठाणं गेलं, चाकणबरोबर कल्याण पण गेलं. आणि दुसरी वाईट वार्ता आहे संभाजी कावजी हा जाऊन मोगलांना मिळाला. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक आहे, हा जाऊन मोगलांना मिळाला. हा कसा आहे आपण मागेही विचार केला होता. मोगली साधनात त्याच्याबद्दल शाहिस्तेखानाकडे तो गेला आणि मला नोकरीत घ्या म्हणून घेतल्यानंतर शाहिस्तेखानाने तुझ्यापाशी काय आहे, त्यांनी घोडा उचलून दाखवला. घोडा चहूपायी धरून तो उचलीत असे, 4 पाय धरून घोडा उचलायची त्याची ताकद होती. पण हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक आहे, विश्वासू म्हणून आहे. वाद झाला काहीतरी, त्याला वतन पाहिजे होतं.
शिवाजी महाराजांनी दिलं नाही. हा उठला आणि शाहिस्तेखानाकडे गेला. ही शाहिस्तेखानाकडे गेल्यावर शाहिस्तेखानाने त्याला काय दिलं? त्याला मलकरची ठाणेदारी दिली. मलकर. आणि याबरोबरच अजून एक गोष्ट त्याला दिली आणि ती म्हणजे मनसब दिली. कल्याणच्या वेढ्यात हा शाहिस्तेखानाच्या बरोबर होता. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध हत्यार बाळगून शिवाजी महाराजांच्या विरोधात वागला, म्हणजे स्वराज्याच्या विरोधात वागला. आणि शिवाजी महाराजांचा विचार इथं महत्त्वाचा आहे. देशद्रोह आणि फितुरी याची कीड विलक्षण असते. ही राष्ट्रघाताला कारणीभूत ठरते. एकदा का या अपराध्यांना क्षमादान दिलं, सौहार्दाची वागणूक मिळाली की याचे परिणाम राष्ट्र रसातळाला जाण्यात होतं. यांच्याशी सौहार्दानं वागणं चुकीचं आहे किंवा यांना क्षमा करणंही चुकीचं आहे. यांना शासन झालंच पाहिजे. शिवाजी महाराजांचा हा विचार आहे. कारण हा रोग एकट्या दुकट्याने संपत नाही. हा प्रसरण पावतो. एक गेला की त्याच्या नादानं दुसरा जातो, दुसऱ्यानं तिसरा जातो, राष्ट्र रसातळाला जातं, राष्ट्राची उन्नती थांबते. आणि म्हणून शिवाजी महाराज त्याच्या विरोधात सतत आहेत. खंडोजी खोपडे आला स्वराज्यात तरी शिवाजी महाराजांनी जीवदान दिलं नाही. त्याचे हातपाय तोडले, लोकांपुढं जरब बसवणारं काम केलं. स्वराज्याच्या विरोधात गेले काय होतं लक्षात ठेवा. राष्ट्राच्या नेत्याला जिथे पर्यवसन शेवटी राष्ट्रविनाशात येईल अशा कोणत्याही कोमल भावनेचा अंगीकार करता येत नाही. माणसाला मारायचं नाही, अमकं नाही, तमकं नाही. जज्जाला जसं नसतं. जज्जाला त्यांनी गुन्हा केलाय, गुन्ह्याची शिक्षा काय आहे ती दिलीच पाहिजे. तसं राष्ट्राच्या नेत्याला या बाबतीत कोमल हृदय ठेवून चालत नाही. त्यानं परखडपणानं सगळं व्यक्त व्हावं लागतं, शासन करावं लागतं. भगवान श्रीकृष्ण कोमल हृदय आहेत, पण कुणासाठी? भक्तांसाठी कोमल हृदय आहेत, गोपींसाठी कोमल हृदय आहेत, आपल्या मथुरेतल्या सहकार्यांसाठी आहेत. सगळ्यांना आत्यंतिक प्रेमानं वागतात, पाहिजेल ते देतात, पाहिजेल ते करतात. कपडे काढून देतात, दागिने काढून देतात, गोपींना देतात, भक्तांना देतात. पण तेच भगवान कृष्ण जेव्हा युद्धभूमीवर शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी उभारतात तेव्हा शत्रूच्या बाबतीत कुठलीही हायगाई करीत नाहीत. त्याला मारणं हे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी मनातला मऊपणा बाजूला टाकून देतात. शिवाजी महाराज तसे आहे. शिवाजी महाराज सोपे नाहीत. हा शत्रू आहे, शत्रूला जाऊन मिळणारा आप्त आहे. दोघालाही मारलं पाहिजे, सोडणार नाही. आणि म्हणून कौटिल्यांना सांगितल्याप्रमाणे अशा देशद्रोह्यांना फितुरांना एकच शासन. कोणचं? देहदंड. शिवाजी महाराजांनी संभाजी कवजेच्या बाबतीत ते वापरलं. प्रतापराव गुजरांना सांगितलं संभाजी कवजे असा वागतोय. शिवाजी महाराजांचं अधिकृत एक पत्र पण आहे, जेथे सापडतील त्यांचे तेथे तुकडे करा, संभाजी कवजेचे तुकडे करा. आणि प्रतापराव गुजरांनी ते केले. तारीख 13 मे 1661 या दिवशी प्रतापरावांनी संभाजी कवजेला यमसदनी धाडलं, संपून टाकला विषय. पृथ्वीवर अशा लोकांचा भार, स्वराज्यात अशा लोकांचं वास्तव्य असता कामा नये म्हणून यांना मारून टाकलं. शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं प्रतापराव गुजरांनी संभाजी कवजेला मारून टाकलं. शिवाजी महाराज आता राजगडावर बसून विचार करतायत शाहिस्तेखानाला या स्वराज्यातून बाहेर काढण्याचा. कसं काढलं पाहिजे, काय करावं? हेर तर सगळीकडे पाठवलेले आहेत, अनेक ठिकाणी हेर बसवले. कुठं कुठं हेर आहेत ना, शिवाजी महाराजांचे हेर आता लाल महालात सुद्धा आहेत. आता म्हणजे त्यावेळेसपासून लाल महालात शाहिस्तेखान आला आणि त्यानं आपलं वास्तव्य केलं. त्या शाहिस्तेखानाच्या या लाल महालात वास्तव्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे हेर आहेत. माळी म्हणून बागकाम करणारा माणूस, लाल महालात फुले पुरवणारा, बागकाम करणारा सामान्य माणूस, पण मोठा विलक्षण आहे. शिवाजी महाराजांसाठी हेर म्हणून काम करतो. त्याची कामगिरी अतुलनीय आहे. त्याचा मेव्हणा शिवाजी महाराजांपाशी आहे. त्या बातम्या मेव्हणा या अर्थाने जातात, दोघाला एकमेकाला ते कळवतात. त्यातून सगळा भेद आला. 91 कलमीत बखरीत हे सगळं कलम सविस्तराने लिहिलेलं आहे. कलम 46 आहे.
त्यात हा सारा उल्लेख आणून ठेवलेला आहे. शिवाजी महाराज या अर्थाने म्हणजे नुसतं शाहिस्तेखान आलाय, स्वराज्यात धुमाकूळ घालतोय, त्याचा बंदोबस्त चालू आहे, या नाही. हे करीत असताना तिकडं हेर काय करीत आहेत ते बातम्या आणून देत आहेत. शाहिस्तेखानाच्या बाबतीतलं सगळी माहिती साध्यंत येते आहे. राजकारणाची पट शिवाजी महाराजांनी राजगडावर मांडले. तिकडे नामदार खान गेलाय, तिकडे नेताजी पालकर आहेत, तिकडे नेताजी पालकरला अडवायला अनेक लोक आहेत, अनेक सरदार आहेत. 12-18 सरदार नेताजी पालकरला अडवण्यासाठी झुंजत आहेत, पण ते काही त्यांना यश येत नाही. या लाल महालात मात्र काय चाललेलं आहे? लाल महालामध्ये पंक्ती चालू आहेत, जेवणावळी चालू आहेत. म्हणजे काय? लग्न चालू आहे, नाच गाणे चालू आहेत. म्हणजे काय? म्हणजे लग्नाचा प्रत्यक्ष सोहळा. स्वारीवर आलेत का चैनीवर आलेत असा विचार आहे. लग्नाचा सोहळा चालू आहे. कुणाचं लग्न? औरंगजेबाचा पंतप्रधान, त्याचा पुत्र. म्हणजे पंतप्रधान कोण? जाफर खान. हा जाफर खान मावशीचा नवरा पण आहे औरंगजेबाच्या, आणि शाहिस्तेखानाचा मेवणा आहे. म्हणजे त्याची बहीण, शाहिस्तेखानाची बहीण या जाफर खानाला दिली आहे. शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा आहे. हा जाफर खानला वजीर म्हणून औरंगजेबाने आदेश दिला होता, शाहिस्तेखानाबरोबर फौज कमी आहे असं वाटतंय, म्हणून आपणही फौज घेऊन जा आणि शाहिस्तेखानाला मदत करा. हा इकडे आला आणि या दोघांचं काय झालं? जाफर खानाचा पोरगा आणि शाहिस्तेखानाची पोरगी यांचं लग्न झालं पुण्यात. 15 दिवस लग्न चाललं. मिरवणुका, जेवणावळी आणि लग्नाचे विविध कार्यक्रम हे सगळं 15 दिवस चाललं. म्हणजे हौस मौज करायला आले का काय स्वारीवर आले शिवाजीराजांसारख्याच्या? सैन्य कशाला आलंय? बहुतेक लग्न लावायला आलंय. अशा पद्धतीने वागतायत. यावेळी पुण्याची वस्ती अवघी थोडी आहे. किती आहे? सुमारे 3 ते 4 हजार लोकांची वस्ती असणारं गाव. पेठा 3च. आज पुण्यात खूप पेठा आहेत आणि उपनगर तर आता काय पुण्यात इतकी आहेत ना, बहुतेक सगळा पुणे जिल्हा आता पुण्यात समाविष्ट होण्याच्या नादात आहे. पुणे शहरात इतकं मोठं पुणे वाढत चाललंय. पुणे तालुका संपला आहे आता. पुणे तालुक्यातली सगळी गावं म्हणजे पुणे महापालिकेतले भाग झालेले आहेत. पूर्वी मात्र तसं नव्हतं. कसबा पेठ ही जिजाऊसाहेबांनी कसब्याचा गणपती काढला आणि गाव बांधायला सुरुवात केली. त्यातला पहिला गणपती. कसबा म्हणजेच गावाचा मुख्य भाग. पण गावाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी केल्या. त्यात जिजाऊसाहेबांनी सोमवार पेठ वसवली, शहाजीराजांनी सोमवार पेठ वसवली, मंगळवार पेठ जिजाऊसाहेबांनी वसवली आणि कसबा पेठ. एवढ्या 3च पेठाचं हे गाव लहानसं, सुमारे 3 ते 4 हजार लोक वस्तीचं. थोडं लांब गेलं की पर्वती. पर्वतीला मंदिर आहे. छोट्याला लहान पर्वतीच्या डोंगरावर मंदिर आहे आणि खाली पर्वतेश्वरवर आहे आणि खाली लहानसं गाव आहे. गावाचं नाव पर्वती. कसबा, सोमवार आणि मंगळवार या 3 पेठांचं हे गाव. आणि त्यात शाहिस्तेखानाची 1.5 लाखाची छावणी येऊन राहिलेली आहे. सुमारे 1.5 लाख. कारण का? स्वतः शाहिस्तेखान 1 लाखाचं घेऊन आलाय, नंतर जाफर खान काही सैन्य घेऊन आलाय आणि काही अजूनही लोक आले आहेत, म्हणून 1.5 लाखाची छावणी झाली आहे. 2 नद्यांचा संगम, मुळा येते आणि मुठा येते. सिंहगडाच्या बाजूने मुठा नदी येते आणि मावळाच्या बाजूने पौड खोऱ्यातून मुळा येते. या दोन्हींचा संगम पुण्यात होतो आणि या संगमाच्या जवळच पाण्याचा विचार करून शाहिस्तेखानाची ही सारी फौज तिथं राहिलेली आहे. दोन्ही बाजूला राहिली असेल. म्हणजे आजचं जे सगळं विस्तारित पुणे आहे हे सगळं शाहिस्तेखानाच्या छावणीचं पुणे असल्यासारखं आहे. सारा नकाशा शिवाजी महाराजांपुढे आहे. इथली सगळी बित्तम बातमी शिवाजी महाराजांच्या पुढे आहे. नकाशा आहे. लहानपण पुण्यात गेलाय, लाल महालात गेलाय, लाल महाल पाठ आहे. महाराजांची राजगडावर खलबतं चालू आहे. काय करावं? पुण्यात जायचं आहे. सिंहगडाच्या बाजूला शाहिस्तेखानाचे 10,000 लोक आहेत. राजगडाच्या जवळ आहे सिंहगड. तिथून जायचं आहे. कोण आहेत 10,000 लोकात? राजा जसवंत सिंग, मारवाडचा राजा. जोधपूर नरेश हा तिथे येऊन थांबलेला आहे. सिंहगडाच्या पायथ्याला आहे. शाहिस्तेखानाचा सरदार आहे हा. म्हणजे मूळ सरदार मोगलाचा, पण 10,000ची मनसब किंवा 10,000 लोक घेऊन बरोबर आहे. आणि त्याला कामगिरी आहे सिंहगडाच्या पायथ्याला. ती पार करायची आहे. मग लाल महालात जायचं.
लाल महालाच्या भोवती काय थोडं आहे काय बंदोबस्त, मोठी फौज आहे, त्यात वाड्यात दालनं 50, जायचं कसं, वाड्यात पोचायचं कसं, आणि मग खानाच्या दालनात जायचं कसं, ते शिवाजी महाराजांनी ठरवलेलं आहे. त्याची योजना सुरू झालेली आहे. जर हा शाहिस्ते खान इथून हुकसकला नाही तर स्वराज्यातलं काही खरं नाही. हा सतत आपल्या लोकांना छळत राहील, मराठ्यांना पीडित राहील. म्हणून त्याला हुसकलंच पाहिजे. एखाद्या कारतलब खानाचा, एखाद्या नामदार खानाचा पराभव करत बसण्यात काही हशील नाही. मुख्य शाहिस्ते खानाचाच पराभव केला पाहिजे. त्यासाठी काहीतरी धाडसी भेद केला पाहिजे. महाराज त्या अर्थाने विचार करतायत. मोगल कधीच संपायचे नाहीत, कारण प्रचंड सेना असणार आहे हा माणूस. मोगल साम्राज्य प्रचंड मोठं आहे. एक नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा, सुमारे 60 सरदार घेऊन हा शाहिस्ते खान आला आहे. याला परास्त करायला एक सरदार परास्त करीत बसण्यात अर्थ नाही. खुद्द त्याच्यावरच छापा घातला पाहिजे, झडप घातली पाहिजे. हा महाराजांचा स्वभाव आहे. त्यानुसार महाराज नवीन शक्कल ओळखतात, नवीन विचार करतात. शिवाजी महाराजांच्या बाबतीत ॲबे कॅरेन लिहून ठेवले, जेव्हा या राजावर संकटे येतात तेव्हा याची विचारशक्ती किंवा याचं बळ दुपटीनं वाढतं आणि हा त्या अर्थाने विचार करून समोरच्याचा पराभव करतो. बस हे करायचंच. मुसीबतों को छाती कर लेकर जिंदगी काटना ही पुरुषार्थ है. सुख चैन में जिंदगी को कोई भी काट सकेगा वो पुरुषोत्तम नहीं कहलाएगा. पुरुषोत्तम कुणाला म्हणावं? ज्याच्या अंगावर संकट येतात आणि ते संकट छातीवर झेलून जो त्याचं निराकरण करतो त्याला पुरुषोत्तम म्हणावं. पुरुषातला उत्तम. शिवाजी महाराज त्या अर्थाने विचार करतात. महाराज पुरुषोत्तम आहेत. अनेक संकट स्वतः अंगावर घेतात आणि आलेली संकट लीलया परतून लावतात. प्रत्येक वेळी नवी युक्ती करतात, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी विचार करतात. सामर्थ्य आहे चळवळीचे या अर्थाने वागतात. सतत सामर्थ्य ठेवून चळवळ करीत राहिलं तरच यश प्राप्त होतं. जो करील तयाचे, जो करल त्यालाच त्याचं किंमत आहे. न करणाऱ्याला, नुसतं झोपणाऱ्याला घरात त्याला काही उपयोग नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांची अनेक ओव्या आहेत या विषयाने. तुकोबाराम महाराजांचंही चरण आहे. तरी उचित कर्मे आगवी तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. या अर्थाने महाराज विचार करतात. तरी उचित कर्मे आगवी, सगळे उचित कर्म जी आहेत ना ती करीत राहा. मग उचित कर्म काय? शाहिस्ते खानाचा फडशा पाडणं, त्याच्यावर झडप घालणं, त्याला संपवणं, स्वराज्यातून त्याला हाकलून देणं, ते उचित कर्म आहे. त्या अर्थाने ते विचार करतायत. आणि ही जी कर्म आहेत ती त्या अर्थाने करीत असताना ती सगळी मला अर्पण कर, म्हणजे भगवंताच्या प्रत जाण्याचा विषय आहे. आणि जे कर्म निपजे ते थोडे बहुत न म्हणजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. जे करतोय ते सगळं अर्पण कर. तैसी आमद भावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य साधना माझी येशील. याला पुरुषोत्तम म्हणायचं आहे. जे काही करायचं आहे ना, ऐसिया मदभावना, शरीर सुद्धा माझ्यासाठी अर्पण केलं की मग माझ्याकडे येतोयस. मी त्याला माझा लोक देतो किंवा माझ्या बरोबर घेतोय. त्याला पुरुषोत्तम म्हणता येतं. जो भगवान श्रीकृष्णाचा सखा आहे, सवंगडी आहे, जो कृष्णाचा विचार करून वर्ततोय, तो कृष्णरूप होतोय, तो पुरुषोत्तम. शिवाजी महाराज त्या अर्थाने इथं पुरुषोत्तम आहे. यत करोशी यत प्रश्नसी यत यशनासी यत जुहोसी ददासी यत तपस्येसी कौंतेय तत्करुणम मदर्पणम. हे स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा आहे आणि त्या इच्छापूर्ती करणं हे त्याचं काम आहे. फक्त मी चळवळ करत राहायचं आहे, पण ते डोकं अधिष्ठान त्याच्या पायी ठेवून करायचं आहे. शत्रूला बेसावत गाडून संपवणं हाच गनिमकावा आता शिवाजी महाराज आचरतायत. त्या अर्थाने ते विचार करतायत. खरं तर समर्थ रामदास एकदा बोलताना बोलून गेलेले आहेत. धुरेने युद्धाशी जाणे ही तो नव्हे राजकारणे. धुरेने म्हणजे स्वतः राज्यकर्त्यांनी सतत युद्धाला जाणं ही राजकारण नाही. राज्यकर्त्यांनी युद्ध करवून घ्यायचं असतं किंवा त्या हिशोबानं चालायचं असतं, सेनापतित्व करायचं, पण मागं थांबून. शिवाजी महाराज मात्र हा आदेश मानतातच असं नाही. हा आदेश बाजूला ठेवून महाराज आघाडीवर जातात, पुढे जातात.
महाराज युद्धाला जातात, पत्रिका पाहत नाहीत, वेळ पाहत नाहीत, ज्योतिष पाहत नाहीत, अनुकूल परिस्थिती कधी आहे याचा विचार करतात. म्हणजे महाराज पाहिजे तेव्हा या गोष्टीने विचार करतो. कधी ज्योतिष पाहून वागत नाही. पण ज्योतिष पाहून वागत नाहीत याचा अर्थ सगळंच पूर्वीचं ऐकत नाहीत असं नाही. काही गोष्टी ऐकतात, त्या अर्थाने विचार करतात. आता महाराज त्या अर्थाने निघालेले आहेत. काय करायचं आहे? महाराजांची योजना सुरू झालेली आहे. खुद्द शाहिस्तेखानावर झडप घातली पाहिजे. आपल्या धाडसी स्वभावानुसार महाराज ती युक्ती शोधतायत आणि म्हणून महाराजांनी गडावर सगळे लोक बोलवले. मोरोपंत पिंगळे, सर्जेराव जेदे, चांदजी जेदे, चिमणाजी बापूजी, चिमणाजी बापूजी आणि बाबाजी बापूजी ही सगळी मंडळी राजगडावर आहेत. महाराजांनी नवा खायला सुरुवात केली. काय डाव आहे? शके 1554 पौषाची थंडी शेकोटी आणि हुरड्याची हूप घेण्यात संपली. फाल्गुन आला, माघ महिना आला, आधी लघुरुद्र माघातले शिवरात्रीचे उत्सव संपले. फाल्गुन आला, शिमगा संपला. शिमग्याचा उत्सव मावळातला विशेष असतो. अग्निनारायणाच्या हसऱ्या मुखाने ओंजळ करून मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या स्वाधीन झाल्या आणि त्याने ते खाल्ल्या. पाटलाच्या मागोमाग गावकऱ्याचे नैवेद्य आले. घरोघरची साजूक तुपाची धार घातलेली पुरणाची पोळी अग्निनारायणाच्या स्वाधीन झाली. पिवळ्या धमक वर्णाने लटलेल्या भाताच्या मुदी सुद्धा अग्नीत स्वाधीन झाल्या. याशिवाय अजून काय टाकलं अग्नीत? आता सगळं विसरून गेलं समाज. आता होळी सुद्धा करायला लोकांना वेळ नाही. समाज सगळं विसरत जातो. होळीमध्ये पुरणाची पोळी द्यायची असते, भात घातलाय आणि याशिवाय इडा पिडा विंचू काटा खरूज नायटा ती गुळाचे सगळे पदार्थ करतात लहान लहान आणि ते अग्नीत टाकतात. अग्निनारायण ते सगळे जाळून टाकायचे असतात. मराठी मुलकात पोरासोरांनी टिमक्या पिटून पिटून हसून गाऊन म्हणजे शिमग्याची गाणी गावी लागतात. शिमग्याची गाणी वेगळी असतात, आपली वेगळी. शिमग्याला बोंबच मारावी लागते. शिमग्याला शिमगा तसाच करावा लागतो. त्यालाही धर्मशास्त्र आहे बरं. शिमग्याच्या काळात असणारं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राची पूजा कशी करावी हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याला पूजा अभद्र शब्दानेच करायची असते. म्हणून त्याला शिमग्यात सगळं अभद्र बोललं जातं. शिमग्याचा सण पार पडला, रंगपंचमी संपली. मराठी शाहीचे सारे सण वार शिरस्त्याप्रमाणे पार पडले. पण महाराजांचं लक्ष आता पुण्याकडे आहे. पुण्यातल्या लाल महालात आहे, लाल महालातल्या शाहिस्तेखानाकडे आहे. काय करायचं आहे? आता शाहिस्तेखानाला हाणल्याखेरीज मनाला स्वस्थता नाही. राजकारण करता करता राजगडावर फाल्गुनाची आमोशाही गेली. पाडवा उलटला आणि महाराजांची योजना सुरू झाली. डाव ठरवला. अवघड सगळेच डाव अवघड. कधी काय आहे पण आजवर कधी हुकला नाही, कधी चुकला नाही. कारण सांगाते असणारे सगळे गडी खेळगडी कसे आहेत? गट्टीचे आहेत आणि पट्टीचे आहेत. कुठंही उतरा, पोहायला जाऊ द्या, मग पोहायला पाण्यात जाऊ द्या, ना तर सैन्याच्या सागरात जाऊ द्या, पोहूनच बाहेर येणार, तरुण बाहेर येणार, बुडणार नाहीत. असे पट्टीचे आहेत. आणि गट्टीचे कसे? आपण बुडणार नाहीत पण बुडणाऱ्या आपल्याला बाहेर काढतील असे गट्टीचे आहेत. बुडणाऱ्याला बाहेर काढणं फार अवघड असतं. तो स्वतःबरोबर दुसऱ्याचाही घात करतो, पण अशाला बाहेर काढणं म्हणजे गट्टीचं. शिवाजी महाराजांचे लोक तसे आहेत. जीवाला जीव देतील. शिवाजी महाराजांच्या बाबतीत निष्ठेनं काम करतील. स्वराज्याच्या बाबतीत जरासुद्धा कसूर करणार नाहीत म्हणजे गट्टीचे आहेत. हृदयात तळमळ असली, मायभावानी पाठीशी असली की अपयश येणार नाही. महाराजांचा हा डाव मोजक्यांनाच ठाऊक. सगळ्यांना बातमी सांगायची भानगड नाही. सगळ्यांना फक्त व्हायचं तयार व्हा. काय जायचं आणि काय करायचं ते पुढचं ठरायचं. ठराविक लोकांना सांगितलेलं असायचं असं जायचं आहे. ठराविक नाही, कुणालाच सांगत नसतील महाराज. फक्त ज्या वेळेस जिथं जे सांगायचं तेवढंच ते सांगायचं. सगळ्या गोष्टी सगळ्यापाशी सतत सांगायच्या नाहीत. काही गोष्टी न बोलताही झाकून ठेवायच्या असतात. महाराज मगाशी पण बोललो, न करणं हाही निर्णय असतो. महाराज त्या अर्थाने वागतात. ठराविक लोकांना बोलवून घेतलं, योजना तयार केली, काय करायचं कसं
तुम्ही काय करा ज्याचं त्याला काम सांगितलं, जसं प्रतापगडावर सांगितलं तसं प्रत्येकाला काम सांगितलं, फक्त आता बरोबर चला, तिथं गेलं की एवढं करा. एकदम रात्रीच्या मध्याला लाल महालात शिरायचं आणि खानाला उडवायचं, असा हा महाराजांचा डाव आहे. केवढं धाडस, खानाच्या दाढेत जाणं आहे. लाल महालाच्या परिसरात 5 लाख फौज पसरली आहे. जसवंत सिंग सिंहगडाच्या पायथ्याला 10,000 फौज घेऊन बसलाय. इतरही 60 सरदार आहेत पुण्याच्या सगळ्या परिसरात. पुण्याच्या हद्दीत एवढे कडक पहारे ठेवलेत की विचारपूस केल्याशिवाय एकालाही गावात सोडत नाही, गावाच्या बाहेर येऊ देत नाही. एवढ्या भयंकर कडेकोटात स्वप्नात, खानाच्या स्वप्नात सुद्धा जाणं जिथं अवघड, तिथं धाडस करून महाराज जायचा विचार करतात. आणि स्वप्नात जरी घुसलं तर बाहेर पडायचं कसं, ते त्याहून अवघड. पण तरी सुद्धा महाराज हा विचार करतात, काय करायचं आहे, जायचं आहे. जिवंत सुटण्याची आशा नाही, कशी नसते, जिवंत परत येऊ, करू काय करायचं ते, शाहिस्तेखानाला असा तडाखा देऊ, बस. खानाच्या हाती सापडलं तर तो जिवंत जाळील, तेलात तळेल, मुडकं छाटील किंवा दिल्लीला पाठवेल कैदी घालून, हातापायात बेड्या घालून, काय करेल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा हे करायचं महाराजांनी ठरवलं. एकदा करायचं की नाही, करायचं. केवढा भयंकर बेत आहे. खान ज्या वाड्यात राहिला होता तो लाल महाल दणकट आहे, बाहेर पुणे आहे, पुण्यात लाखभर 1.5 लाखाची फौज आहे, 60 सरदार आहेत, तोफखाना आहे, हत्ती आहेत. सगळ्यातून लाल महालात जायचं. लाल महालात जायला एकच वाट, दुसरी वाट नाही. एक वेळ पुण्यात शिरता येईल, तिथंही मुश्किल आहे, एवढा मोठा बंदोबस्त आहे. पण लाल महालात शिरणं केवळ अशक्य, केवळ अशक्य. नकळत कुणी चोरून छिपून जायचं म्हटलं तर कुणाच्या नाकात शिरता येईल काय, शक्यच नाही. तसंच हे वळवळेल, शिंका येतील आणि शिंका आल्या की फटाफट गोळ्या सुटतील, मारून टाकतील. पण महाराजांचं राजकारण, धर्मकारण सगळंच न्यारं, हौसच न्यारी. युद्धात स्वतःहून उतरावं आणि युद्ध तडीला न्यावं, हे महाराजांचा विचार आहे. आता महाराज त्या अर्थाने करतायत. बाकीचे लोक महाराज सांगल ते प्रमाण, बस निघायची तयारी. बेट ठरला, काय वाटेल ते हो, पार पाडलाच पाहिजे. सगळ्यांचा निर्धार तसा आहे. महाराजांनी ठरवलं स्वतः जायचं जातीनं. ह्याला त्याला पाठवायचं, शाहिस्तेखानाचं काम नाही का, स्वतःच हे काम जोखमीच आहे, मीच केलं पाहिजे, बाकीच्याने नाही. जरा जास्त जोखमीच आहे, मामा तुम्ही जावा, नाही. सरदार जाफर खान वजीर आहेत, तुम्ही जावा, नाही. जयसिंग तुम्ही जावा, नाही. मी स्वतः जातो. नुसतं म्हणायचं आणि घरी बसायचं अशी भानगड नाही. शिवाजी महाराज स्वतः निघाले, स्वतः विचार करतायत. स्वतः जातीने जायचं, स्वतः लाल महालात घुसायचं, स्वतः खानावर छापा घालायचा. आता महाराज बरोबर आहेत म्हणल्यावर बाकीच्याला काय सुरसुरी कमी येते काय, तयारच आहेत ते. महाराजांच्या बरोबर आहेत. जीवावरचा खेळ. तोफाच्या गरड्यात 1 लाख फौज, फौजेत गुरफड्डेला वाडा, वाड्यात 50 दालनं. 50 दालनात कोणच्या दालनात लाल महालात हा शाहिस्तेखान झोपलाय माहीत नाही. आधी पुण्यात जाणार कसं, गेलंच तर लाल महालात शिरणार कसं, शिरलं तर खानापर्यंत पोचणार कसं, पोचलं तर मग पुढं पुढं सगळंच सोपं आहे. 1 गाव 2 तुकडे. पण मोगलांनी ओळखलं, पकडलं, गराडलं तर. पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. डाव्या कानानं ऐकलेलं उजव्या कानाला सांगायचं नाही. राजकारणावर बेत बनतोय, काय करायचं, कसं चालायचं, कुणी काय करायचं, काय करायचं. लग्नातल्या मानपानासारख्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हे करा, इथं जा, तिथं थांबा. तयारी चालली आहे. पाडवा उजेडला, पाडव्याच्या गुढ्या तोरण उभारली. आता महाराज नवं तोरण, नवी गुढी लावायसाठी तयार झालेले आहेत. शुभ संवत्सर, शुक्ल संवत्सर, शुभस्कृत संवत्सर 1585 उदयाला आलं. दशरथाच्या कौशल्याला ढोळे लागले. 9 मास पूर्ण झाले होते, 9 दिवस बाकी होते. शुद्ध नवमीला रामचंद्र जन्माला येणार होते. पृथ्वीला दैत्याच्या जाचातून मुक्त करणार होते. आणि महाराज खानाच्या जाचातून आपल्या स्वराज्याला मुक्त करणार होते. छापा घालण्याचा मुहूर्त महाराजांनी ठरवला. चैत्र शुद्ध अष्टमी, रामजन्माच्या आधी 24 तास, 24 नाही 12 तास. का? रात्रीची वेळ महाराजांनी निवडली. मध्यरात्रीचा सुमार, तारीख 6 एप्रिल 1663, चैत्र शुद्ध अष्टमी
मध्यरात्री 12 वाजता, राम 12 वाजता दुपारी जन्मले, शिवाजी महाराज त्याच्या आधी 12 तास. महाराजांनी ठरवलं, अगदी गुप्तपणे सारी तयारी झाली, सर्वांची भूक ताण झोप उडाली. आता डोक्यात फक्त एकच चक्कर, 8 दिवसात जायचं आहे, 2 दिवसात, 3 दिवसात, 1 दिवस, आला चला आता निघायचं. पुण्यात लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर झडप. कशी घालायची, कुणी काय करायचं याची तपशीलवार कुंडली तयार केली. आधी नकाशा, आधी आरेखन, उत्तम व्यवस्थापन, उत्तम योजना, हे महाराजांचं सगळ्यात मोठं विशेष. कोणत्या ग्रहाने कुठं उठारायचं, कुणी जात कुणाच्या राशीत उतरायचं, कुणी कुणाचा ग्रह धरायचा, कुणी काय करायचं, कुणी कुठं चढायचं, कोणच्या नक्षत्राने कुठं उगवायचं, सारं तयार झालं. कोणी किती गतीनं सरकायचं तेही महाराजांनी ठरवलं. सगळं करत होते महाराज. आणि मग पुढं काय झालं याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.